गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर आज गुरुपौर्णिमा, सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजचा जो व्लॉग आहे त्यामध्ये मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे इंस्टाग्रामबद्दल. तर ती गोष्ट काय आहे ते तुम्हाला व्लॉगमध्ये कळणारच आहे. तर त्याच्या आधी मी एक सांगते की माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझे तुम्ही व्लॉग बघत असाल तर लाईक पण करा आणि थोडंसं सपोर्ट करा माझ्या चॅनलला. मी म्हणजे वर्ष झालं मेहनत करते आहे. कधी ना कधी होईल चॅनल माझं ग्रो, बट तुम्ही पण सपोर्ट केला तर ग्रो व्हायला जास्त मदत होईल. तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इंस्टाग्रामला मला ॲफिलेट प्रोग्राम हा ऑप्शन आला होता. महिना झाला असेल ऑप्शन येऊन, आणि न्यू होतं त्याच्यासमोर फक्त. तर तो ओपन केला ना काहीच ओपन होत नव्हतं. तर माझे ना एवढ्यात म्हणजे 15 दिवस नाही, आठवड्याभरात माझे 2,500 फॉलोअर्स झालेले आहे. आणि माझे फॉलोअर्स वाढले आणि मला लगेचच ॲफिलेटचे प्रोग्राम भेटलेले आहेत फ्लिपकार्ट अँड मिंत्राचे. तर ते ॲफिलेट प्रोग्राम मला भेटले आणि ते मी अपडेट कसे केले, ते कनेक्ट कसे केले ते तुम्हाला दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये. ते कनेक्ट कसे करायचे आणि पुढं त्याची प्रोसेस, तुम्हाला कसं ते ॲड वगैरे करायचे प्रोडक्ट, आणि कसं तुम्हाला त्याच्यामध्ये अर्निंग कशी तुमची होणार आहे ते या लॉगमध्ये मी सांगणार आहे. तर चला लॉगला सुरुवात करूया. मी तुम्हाला दाखवते पहिले की ते कनेक्ट कसे केले आणि ते मला कुठे दिसले होते, कुठे मी बघितले, ते सगळं तुम्हाला दाखवते. तर ते बघूयात आपण. तर चलो स्टार्ट करूयात लॉगला. तर तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचं. इंस्टाग्राम ओपन केल्यानंतर प्रोफेशनल डॅशबोर्ड जो आपला असतो त्यामध्ये गेल्यानंतर इथे ॲफिलेट प्रोग्राम म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर मला फ्लिपकार्टचा पहिले प्रोग्राम आलेला होता, तो आता मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवते. तर इथे कनेक्टवर टॅप केल्यानंतर तुम्हाला ॲलो करायचं आहे. ॲलो केल्यानंतर पुढे तुम्हाला इथे पहिले बघा, इथे काय त्यांनी दिलेलं आहे, तुमचे पैसे वगैरे कसे येणार, कमिशन कसं येणार. आणि त्याच्यावर ॲलो केल्यानंतर इथे पुढं अजून प्रोसेस होते. इथे आपल्याला नंबर वगैरे टाकावा लागतो. इथे आता तुमचा नंबर टाकायचा आहे लॉग इन करण्यासाठी. इथे नंबर टाकून घ्या. तुमचा नंबर टाकल्यानंतर OTP येतो अँड OTP तुम्हाला तिथे परत अपलोड करायचा आहे. OTP अपलोड केल्यानंतर तुमचं अकाउंट तयार होतं. तर इथं माझं फ्लिपकार्ट कनेक्ट झालेलं आहे. आता मिंत्रा पण कनेक्ट करायचं आहे, पण ते मी तुम्हाला इथे दाखवलेलं नाही आहे. ते पण सेम आहे, नंबर टाकायचं, OTP टाकायचं, लगेच कनेक्ट होतं ते. आता ते पुढे प्रोडक्ट ॲड कसं करायचं ते तुम्हाला सांगते मी. इथे आता मी एक रील अपलोड करत आहे, गॅलरीतून सिलेक्ट केलेली आहे. ते आता ॲड प्रोडक्ट आले, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. त्याच्यानंतर इथे मी काय केलेलं आहे, फ्लिपकार्टमधून इथे लिंक तिथून कॉपी केली आणि इथे ती लिंक पेस्ट केली आहे. त्याच्यामुळे इथे डायरेक्टली ते प्रोडक्ट आले. तुम्ही फ्लिपकार्ट ॲफिलेटमध्ये जाऊन पण तिथे प्रोडक्टचं नेम टाकू शकता. तिथे डायरेक्टली ते प्रोडक्ट येतं आणि तुम्ही तिथे डायरेक्टली ॲड करू शकता. आता इथे आपलं प्रोडक्ट ॲड झाले. तिथे 1 प्रोडक्ट दिसते, तसे तुम्ही कितीही प्रोडक्ट तिथे ॲड करू शकता. ते प्रोडक्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला ही जी रील आहे ती पोस्ट करायची आहे. त्याच्यावरून जर कोणी ते प्रोडक्ट घेतलं त्याच्यावर टॅप करून, तर तुम्हाला ते कमिशन अर्निंग भेटणार आहे. तर ते तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये दिसणार आहे. तर मी तुम्हाला ऑल प्रोसेस दाखवलेली आहे, ते सेट कसं करायचं. अँड तुम्हाला परत एकदा सांगते, जर फॉलोअर्स चांगले असले, व्ह्यूज चांगले असले तर तुम्हाला ते ऑप्शन भेटणार आहे, नाहीतर नाही भेटणार. तर व्ह्यूजवर कॉन्सन्ट्रेशन करा. व्ह्यूज जास्त यायला लागले की आपोआप सगळे टूल्स अवेलेबल होतात आपल्यासाठी. आणि यूट्यूबला पण अशाच काही टूल्स आहेत की आपण प्रोडक्ट तिथे मेन्शन करायचे. मग कोणी त्याच्यावरून जर घेतले प्रोडक्ट तर आपल्याला त्याच्यावरून अर्निंग करता येते. तर तसंच इंस्टाग्रामला पण आलेलं आहे. आता आपण अर्निंग करू शकतो तिथून पण ही सगळी सेटिंग तुम्ही करा. आणि तुम्हाला जर काही म्हणजे आलं नाही त्याच्यामध्ये, जर तुम्हाला कळलंच नाही की आता पुढे काय करायचं, तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. तर चलो बाय बाय, भेटूयात.